20-22 हा पहिला चेंडू राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू स्कोर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न होता. मोठी कट घेऊन चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅन क्षेत्राकडे. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज पाहतोय आपण मयुरेश. 5 षटकाचा सामना 2 षटक पॉवर प्ले राहील. शॉर्ट थर्डमॅन पॉइंट कव्हर पॉइंट ठीक आमच्या समोर पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन मिड विकेट लॉंग ऑन बाउंड्री आणि बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये. याच पात्र हा चेंडू लाईन कुठे चेक करावी लागेल. प्रवीण विशेषरांची दोन्ही समांतरशीत वाईटचा इशारा येतोय. घोडसी संघाचे इथं मात्र खातं उघडलं गेलं वाईटच्या स्वरूपात. उद्घाटनीय सामना आपण केजी स्पोर्ट आहे त्यांनी एकता स्पोर्ट घोडसई अशी फाईट पाहतोय. याच पात्रा परत कट करण्याचा प्रयत्न होता. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आणि त्या दरम्यान अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. खातं उघडते फलंदाज आपलं प्रवीण. संघात धावसंख्या बिनबाद 2. चांगला षटक हाताळताना पाहतो आपण मयुरेशाला. सन्माननीय सचिन दादा अंबारे साहेबांचं आगमन होतंय. वेलकम सुस्वागतम दादा. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी डावखुरा फलंदाज सज्ज होतोय. खेळण्यासाठी राजू. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण थोडंसं आता मात्र परिवर्तन पाहायला मिळतंय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज राजू कशा प्रकारे फटकेबाजी केलेली पाहिजे आहे. बॅकवर्ड पॉइंट सोबत पाहतोय आपण कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर त्याचबरोबर लॉंग ऑफ बाउंड्री. पुढचा चेंडू मयुरेशांचा यावेळेस पात्र उडवलाय हवेत आहे पण क्षेत्ररक्षक दूर असेल. त्या दरम्यान अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय. राजू व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय आणि संघात धावसंख्या बिनबाद 3. पॉवर प्लेचं पहिले षटक प्रगतीपत्र असताना पाहतोय आपण. एक तास घोडसई नाणेफेक खेळल्यानंतर इथं मात्र प्रथम फलंदाजी करताना 10 क्लिकच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकता युट्यूबवर. 10 क्लिक भावेश अँड किरण कुणाल मातेंच्या माध्यमातून. प्रवीण सज्ज होते खेळण्यासाठी. व्यक्तिगत 1 या धावसंख्येवर फलंदाजी करताना मयुरेश राऊंड द विकेट. याच पात्र अप्रतिम चेंडू होता. अप्रतिम टप्पापर्यंत अतिशय वेगात चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण या पहिल्या षटकामध्ये. विकेट जरी प्राप्त केला नसेल पण धावगतीवर अंकुश ठेवलाय. अप्रतिम गोलंदाजीचा प्रदर्शन पाहतोय आपण मयुरेशच्या माध्यमातून. केजी स्पोर्ट रायती विपक्ष पाहतोय आपण. एक तास फॉर घोडसे अशी फाईट पहिला सामना. याच पात्र बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बीट होतोय आणि परत चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. संघर्ष करताना पहिल्या षटकामध्ये प्रवीण या फलंदाजाला पाहतोय आपण. राऊंड द विकेट. पुढचा चेंडू यावेळेस पाहता हा लाईन कुठे चेक करावं लागेल. बीट झालाय फलंदाज बीट होतो. यशस्वी चेंडू मात्र नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय आणि या चेंडू इथं मात्र आलाय. हा पाहतो बॅट लागून चेंडू गेला होता 4 धावेसाठी. फुल गोलंदाजी पाहायला मिळाली मयुरेशच्या माध्यमातून.
5 षटकाचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये एक अप्रतिम गोलंदाजी विकेट जरी प्राप्त केला नसेल पण धावगतीवर अंकुश ठेवलाय आणि फक्त 7 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये मयुरेशांनी. P2 पॉवर प्लेचा दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी तर मात्र पाहतोय आपण सज्ज होताना तेजस मानवली गाव एंड टोकाकडनं मारा करतोय आणि समोर डावखुरा फलंदाज खेळण्यासाठी राजू. आक्रमण करावं लागेल इथून मात्र जर तुम्हाला 5 षटकामध्ये 50 आकडा पार करायचा असेल, कारण की 50 आकडा जर पार केला एक फाईट करता येईल. कारण की टेनिस क्रिकेट जर म्हटलं आपण ठाणे जिल्हा खूप मोठं नाव आहे. सातत्याने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक सिटीमध्ये खूप मोठे मोठे टुर्नामेंट पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना पहिला चेंडू मात्र चांगल्या लेंथ होत होता. डोळे मिटून हा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज प्रयत्न. पहिल्या चेंडूवर कुठल्या प्रकारे धावा खर्च करत नाहीये आतापर्यंत. पहिला पण 1.1 षटक इथं मात्र मार्गस्थ आहे. फक्त 7 धावा. पॉवर प्लेचे षटक दुसरं मार्गस्थ ठेवताना गोलंदाज तेजस मानिवली गाव एंडा टोकाकडनं राऊंड द विकेटचा मारा करतोय. फुल टॉस स्टॉक स्वीपचा फटका अतिशय चांगला आहे. उडवलंय स्किलेच्या वरतून ठोकलंय. या चेंडूवर एक उत्तुंग षटकार. मला हे दे लिंक पाठव. सज्ज होताना यावेळेस अजून एक चांगला फटका पाहतोय आपण. पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. त्या दरम्यान अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहज या 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज राजू. व्यक्तिगत आता मात्र 3 चेंडूचा सामना केलाय आणि एका षटकाराच्या मदतीने 9 या धावसंख्येवर राजू फलंदाजी करताना आणि संघात धावसंख्या जर पाहिली आता मात्र पुढे सरकते ती तब्बल दरबाली आपण 15. सबर कापल मिटा होत आहे. पहिल्या षटकामध्ये चांगल्या चेंडूवर संबंध देऊन डबल सिंगल धावा वसूल केल्या. एक खराब चेंडू भेटलाय आणि त्यावर ठोकला होता षटकार. याच पाहता अजून एक स्वीपचा फटका. खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. सीमा पार आला या चेंडूवर हा दमदार चौकार. राजू यांच्या बॅट मधून आतापर्यंत त्याच्या बॅट मधून जर पाहिलं आपण एक षटकार आणि एक चौकार आलाय आणि एक अप्रतिम लाजवाब धडाकेबाज खेळी साकारताना आपल्या संघासाठी. यास्पात अजून एक स्वीपचा फटका पाहतोय आपण. स्कोरले अकॅडमी विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अतिशय वेगात सरकताना चान्स नाहीये. खराब क्षेत्ररक्षण चेंडू गेलाय. सीमा पार आलाय. अजून एक चौकार. अतिशय क्लास हाय क्वालिटीची फटकेबाजी पाहतोय आपण डावखुरा फलंदाज राजूच्या बॅट मधून. यावेळेस पाहता फ्रंट लाईन माता परत आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस पाहता चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र
23 एक चांगली धावसंख्या या षटकामध्ये मात्र पाहायला मिळाली. तब्बल 16 धावा चोपून काढल्या, त्यामध्ये एक षटकार आणि 2 चौकाराचा समावेश होता. आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण धावा होत्या त्या 7, त्यानंतर मात्र षटकामध्ये जर पाहिलं आपण तब्बल 16 धावा खर्च केल्या. P2 म्हणजे पॉवर प्ले 2 या षटकामध्ये बिनबाद 23 एक चांगली धावसंख्या येते. मात्र उभी करताना बद्दल आपण एकता स्पोर्ट घोडसे या संघ नाणेफेक गमावल्यानंतर केजी स्पोर्ट आहे ते संघाच्या अगेन्स्ट प्रथम फलंदाजी करताना. येणाऱ्या 5 दिवसामध्ये उष्णतेची लाट खूप उंच उंच जाणार आहे. यासाठी आपण स्वतःचं संरक्षण करा. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल काय? व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय मयुरेश. परिवर्तन नाहीये, कंटिन्यू आपल्या कोट्यातला हा शेवटचा षटक टाकण्यासाठी मयुरेश, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. याच फक्त प्रवीण समोर असेल, प्रवीण याला सुद्धा आक्रमण करावं लागेल, कारण की दोन्ही साईडनं आता मात्र आक्रमण करावं लागेल. चांगला चेंडू होता, ड्राईव्ह केले चेंडूला गली क्षेत्राकडे अतिशय वेगात एक चौटी धाव घेण्याच्या नादामध्ये बहुमूल्य विकेट इथे मात्र प्राप्त केलंय केजी स्पोर्ट आहे संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. पहिला फलंदाज बाद. टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कांबी विपक्ष एकविरा स्पोर्ट मोहिली, म्हणजे मला वाटते की रोशन चा संघ असेल. मोहिली संघाचा एक धडाकेबाज ऑलराऊंडर अँड्रे रसेल म्हणून ज्याचं नाव सातत्याने कल्याण ग्रामीण मध्ये घेतलं जातोय. रोशन यांचं जर आगमन झालं असेल, विनंती असेल की आपण या व्यासपीठावर तर राखीवच्या स्वरूपात एक मोठा धक्का बसलाय, कारण की एक धाव तुम्ही घेताना मात्र तुमचा खूप मोठा विकेट तुम्ही फेकलाय. आता मात्र प्रवीण याला जबाबदारीने फटकेबाजी करावी लागेल. याच पात्र चांगला चेंडू होता, परत बॅकफुटला जाऊन मात्र कट करण्याचा प्रयत्न वारंवार इथे मात्र प्रवीण बीट होताना पाहतोय आपण. आणि पूर्ण श्रेय द्यावं लागेल गोलंदाज मयुरेशांचा, ज्या प्रकारे तिखट मारा करतोय. रफ्तार के सौदागर अतिशय वेगवान गोलंदाजी करताना पाहतोय आपण. राऊंड द विकेट, पुढचा चेंडू, अजून एक चांगला चेंडू या वेळेस होता. आपण काय सुरेख फाईन ग्लान्स पाहतोय आपण. खाली शेतामध्ये फाईनली बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. आला या चेंडूला चौकार. होता चौकणी खातं उघडतोय. यावेळेस पात्र असर एक फटका डाऊन द ग्राउंड, पण टायमिंग परफेक्ट नव्हती फटक्यामध्ये. प्लेसमेंट चांगली होती, पण तोपर्यंत फक्त आणि फक्त रुपेश यांची जोड वेळ होती. सहज आरामात एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करताना पाहतोय आपण. या एका धावणी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकाचा सामना आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहिली आपण. तब्बल दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा फटकावल्या त्या.
सज्ज होताना गोलंदाज राऊंड द विकेट. शॉटचा फटका हवेत आहे. लॉंग ऑन क्षेत्राकडे डीप मध्ये चेंडू उठावला होतोय. एकदा पूर्ण दुसऱ्या दिवशी मागणी. खराब क्षेत्ररक्षण. इशारा काही पंचाचा पाहायचा आहे. चेंडू निघून गेलाय. सीमा पार आलाय चेंडूवर. नशिबाचा हा चौकार. चौकाने मात्र 32 अशी धावसंख्या पाहते आपण. एक तास स्पोर्ट घोडसी संघाची नाणेफेक गमलनंतर केजी स्पोर्ट आहे ते संघाच्या अगेन्स्ट इथं मात्र फलंदाजी करताना एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना. व्यासपाता चांगला चेंडू होता. स्ट्रोक चेक केलाय. फक्त आणि फक्त चेंडूला पुश केलंय गलीकडे. आता मात्र धावा मिळेल. अतिरिक्त किती हे पाहायचंय. 2 धावा रुपेश सहज इथं मात्र प्रवीण कंप्लीट करतोय. संघ धावसंख्या 34. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण धावसंख्या 34 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय उदय कांबळे यांच्याकडून स्वर्ण संधी असेल. इथं मात्र पाहतोय आपण प्रवीणसाठी जर लागोपाठ आपण 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर रोख रक्कम 500 रुपये. तर पहिला परिवर्तन व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण पंकज. समोर खेळण्यासाठी तर मात्र फलंदाज असेल तो रुपेश, ज्यांनी आतापर्यंत एक चांगली फलंदाजी केलेली आहे. चौकाने खातं उघडलं होता. फाईन ग्लान्सचा फटका पाहिला होता त्याच्या बॅटमधून. पंकज राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. लाईन कुठे हे चेक करतील पंच. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. टप्पापर्यंत थोडासा चेंडू बाहेर वळतोय. चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 35. 35 लॉस ऑफ 1 विकेट्स. ही सरासरी जर काय राहिली तर 55-50 पर्यंत संघ बदल मारू शकतोय. याच पाता फटका हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला नाहीये. दुसऱ्या धावची मागणी तर माता करताना पाहतोय आपण धोकादायक ठरवू शकतो. अतिशय चांगला थ्रो वेगात येताना परतीचा प्रवास करावा लागेल. दुसरा फलंदाज बाद.
यास पात्र जीवनदान मिळाले. असं वाटलं होतं की सहज झेल घेईल, पण झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय फलंदाजाला. या एका धावने संघात धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण 36-37 37. पंकज राईट अमोर द विकेट. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता, निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. संघासाठी राजू आणि मात्र एकच चांगली खेळी साकारली होती. 2 चौकार एका षटकाराची सारणी, 17 धावाची खेळी. त्यानंतर मात्र रुपेश यांनी 5 धावाची खेळी साकारली. त्यात मात्र चेंडूला टर्न केलंय मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना पाहतोय आपण. अतिशय वेगात थ्रो पोहोचू शकेल की नाही, पण गॅदर व्यवस्थितपणे करता आला नाही आणि त्याचाच परिणाम पाहतोय की आपण या 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावांनी संघ धावसंख्या पुढे सरकते ती 39-39. 3 बाद. चौथे षटक प्रगती पथावर असताना पाहतोय आपण पंकज गोलंदाजी करतोय. कांबे संघाचा संगणक आणि एकविरा स्पोर्ट मोहिली संघाचा कर्णधार. आपण टॉस साठी लगेच यायचंय. टॉस बॉक्स मध्ये व्यासपीठाच्या समोर पंकज सज्ज होताना फुलटॉस ड्राईव्ह केलाय, चांगला फटका आहे खाली क्षेत्रामध्ये. मात्र दुरून क्षेत्रशेक येईल तोपर्यंत मात्र या 2 धावा सहज कंप्लीट करतोय. 41 धावसंख्या पुढ 41. 3 बाद. चौथे षटक प्रगती पथावर असताना पाहतोय आपण केजी स्पोर्ट रायते विपक्ष पाहतोय आपण एकता स्पोर्ट घोडसे अशी फाईट आई गावदेवी चषक 20-22 चा पहिला उद्घाटनीय सामना आपण पाहतोय. सज्ज होताना यास पात्र चांगला चेंडू होता, अराउंड द लेग. इथं मात्र पायचीचा प्रश्न विचारला होता आणि फलंदाज बाद होतोय. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. हरीश येतोय. पहिल्या 2 षटकामध्ये 23. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक करताना पाहतोय आपण. खराब चेंडू, योग्य समाचार घेता आला नाही. विकेट क्षेत्राकडे चेंडू अतिशय वेगात सरकतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना धोकादायक ठरेल, पण विकेट किपर चुकी करतोय आणि क्रिकेटमध्ये सातत्याने मी हे उल्लेख करतोय चुकीला माफी नसते. या 2 धावा सहज धावसंख्या 43. अजून पाहतोय आपण सलामीचा फलंदाजी तर मात्र खेळपट्टी नाहीये. उदय आणि संकेती जोडी आहे आणि अंतिम षटकाचा खेळ म्हणजे किती धावापर्यंत मजल मारून देईल एकता स्पोर्ट घोडसे संघाला हे दोन्ही फलंदाज. अंतिम षटक मार्गस्थ ठेवताना गोलंदाज हरेश पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च करतोय. धावसंख्या 43. केजी स्पोर्ट रायते विपक्ष पाहतोय आपण एकता स्पोर्ट घोडसे अशी फाईट पाहायला मिळते. राऊंड द विकेट. याच पाहता अप्रतिम चेंडू होता, पण टप्पापर्यंत चेंडू खूपच बाहेर वळतोय. प्रवीण सरांची दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्येत बदल. धावसंख्या 44. यानंतर कांबे विपक्ष मोहिली
एक विरासपूर रोशन ग्रेट बॅट्समन. याच पाहता खोल टप्प्याचा चेंडू होता फ्रंट लाईन मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्यापूर्वी मात्र गिरी चेंडू कुठं ब्रश झाला पाहावं लागेल कारण की तोपर्यंत मात्र बाईच्या स्वरूपात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्या 45. पहिल्या चेंडूवर 2 त्यानंतर मात्र चांगला कमबॅक करतोय गोलंदाज. छान वापसी करताना आतापर्यंत जर पाहिलं आपण. हरेश सज्ज होताना राऊंड द विकेट. वेगवान डावखुराताचा गोलंदाज. गती परिवर्तन स्टीअर केले चेंडूला हवेत पॉइंट कडे असे झेल तुम्हाला घ्यावं लागेल पण त्यापूर्वी मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. या एका धावणी संघात धावसंख्या पुढे सकते ती पाहतोय आपण 46. अजून इथून मात्र येणारे या इनिंगचे शेवटचे 3 चेंडू मध्ये 50 आकडा पार करून देईल काय. याच पात्र सुरेख हा बाउन्सर होता. कुठल्या प्रकारे उत्तर न होतं. बाउन्सर टाकावा तर कसा याचे एक उत्तम उदाहरण पेश करताना अप्रतिम बाउन्सर. 1 फॉर 1 चा इशारा देताना पंच प्रवीण विशेष सर पाहतोय आपण. अप्रतिम प्रत्येक चेंडू मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतोय हरीशच्या माध्यमातून. गती परिवर्तन अजून एक काय सुरेख हा चेंडू टाकला होता बघितला आपण. बाउन्सर त्यांचा मात्र धीम्या गतीचा फसवा चेंडू. अंतिम चेंडू असेल या इनिंगचं तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. कांबे संघाचा संघटक धावसंख्या पद्धती आपण धावफलकावर 46. मोठा फटका 50 आकडा मानसिक दबाव टाकण्यासाठी केई स्पोर्ट आहे संघाच्या फलंदाजावर. गुडसी संघाचा फलंदाज या चेंडूवर चौकार किंवा षटकार ठोकेल काय. याच पाहता फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाही. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावीची मागणी करताना थ्रो अचूक येतोय आणि या 2 धावा कंप्लीट. उल्लेख केला होता रोशन यांचं आगमन झालेलं आहे. ग्रेट फलंदाज म्हणून मोहली संघाचा नेहमी सातत्याने आम्ही वर्णन करतोय. तर या 2 धावनी संघात धावसंख्या 48 आणि 49 धावाचं टार्गेट इथे मात्र उभं केलंय. छोटासा ब्रेक का जाऊया आपण डीजे कडे.
जे धावाचं आव्हान ठेवलेलं आहे पाहतोय आपण 49 धावाचं टार्गेट आहे. जवळपास तुम्हाला प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. तर सलामीचे दोन्ही फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर आहे. स्ट्राईकला फलंदाज निलेश आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण फलंदाज हरेश. पहिले षटक टाकण्यासाठी उदय. राईट आर्म ऑफ द विकेट. उदयचा पहिला चेंडू कॉपी बुक स्टाईलने बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय. क्लास फटका होता पण प्लेसमेंट ठीक नव्हती. एक असं वाटतं की टेक्निकली तंत्र सुद्धा फटकेबाज फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर आहे. निलेश 49 धावाचं टार्गेट आहे. धीम्या गतीचा चेंडू ओळखलाय. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह मिडअप आणि मिडऑन मधून पण क्षेत्ररक्षक तिथं मता लावला होता. खराब क्षेत्ररक्षण आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स तिथं मात्र कंप्लीट करतोय निलेश. व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाची सुद्धा सुरुवात करतोय. आई गावदेवी चषक 2022 चा पहिला उद्घाटनीय सामना आपण पाहतोय. आई गावदेवी क्रिकेट क्लब नांदूरच्या माध्यमातून. राईट आर्म ऑफ द विकेट. पुढचा चेंडू यावेळेस मात्र हा नो बॉल असेल. विकेटच्या बाहेर चेंडूची हाताळणी पाहतोय आपण आणि फ्री हिटचा इशारा सुद्धा येतोय. धावसंख्येत भरपूर धावसंख्या 3. निलेश फ्री हिट साठी सज्ज असेल. राईट आर्म ऑफ द विकेट. याच पात्र हा फटका चांगला आहे. धावा किती मिळेल पाहिजे त्यापूर्वी मात्र 2 धावा अतिशय वेगात पूर्ण करताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या 5. 49 धावाचं टार्गेट आहे आणि निलेश मात्र क्लास फटकेबाजी करतोय आतापर्यंत जर पाहिलं आपण. याच पात्र हा चेंडू चांगला होता. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. वेगाला इथे मात्र बीट होतोय. उदय वेगवान गोलंदाजी करताना पाहतोय आपण. रोखायच्यात 49 आणि केजी स्फोट रायते संघाला बनवायचे आहेत त्यात 49. याच पात्र परत एक चांगला चेंडू होता. अप्रतिम कामगिरी करताना या षटकामध्ये उदय याला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक उदय हाताळताना पाहतोय आपण. समोर खेळासाठी निलेश. व्यक्तिगत आतापर्यंत जर पाहिलं आपण तर 2 या धावसंख्या फलंदाजी करताना. शॉटपथा ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न. मोठी काईट. खराब क्षेत्ररक्षण. चुकीला माफी नाही. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जाईल. सीमा पार आलाय ह्या चेंडूवर चौकार. चोवीस चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता असेल. प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल येथून मात्र सामना जिंकण्यासाठी. कॉमेडी बॉक्स मध्ये पाहतोय आपण आयोजक कमिटीचे मेंबर्स आणि नांदप ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच एक युवा नेतृत्व गणेशदादा यांना आपण पाहतोय. तसेच त्यांचे संपूर्ण सहकारी या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन पाहतोय आपण. का होईना पण 2 दिवसीय स्पर्धा आहे.
व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी प्रवीण खेळण्यासाठी आता माता फलंदाज हरेश सज्ज असेल पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. चला आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. चोवीस चेंडूमध्ये अजून सामना जिंकण्यासाठी 40 धावेची आवश्यकता असेल. निलेश नॉन स्ट्राईकला इथं मात्र डावखुरा फलंदाज हरेश असेल. प्रवीण व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून P2 पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. विकेट तुम्हाला प्राप्त करावं लागेल जर इथं मात्र सामना जिंकायचा असेल. एकता स्पोर्ट घोडसी संघाला विकेट प्राप्त केल्यानंतर दबाव टाकू शकता आपण फलंदाजावर. पण एक चांगली सुरुवात KG स्पोर्ट आहे ते संघाची पाहतोय आपण. प्रवीण चा पहिला चेंडू खोल्या टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न हवा तसा बेटक्या पट्ट्यात घेतला नाही. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत मात्र कुठल्या प्रकारे धाव नाहीये. एका चांगली सुरुवात करतो इथे मात्र गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. प्रति षटका मागेतून तुम्हाला 10 धावाची सरासरी पार करावी लागेल. याच पात्र उडवलंय. फटका फसलाय का पाहिजे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल आणि पहिला फलंदाज बाद. आणि विकेटची आवश्यकता होती इथं मात्र एकता स्फोट घोडसी संघाला. तो विकेट प्राप्त करतोय गोलंदाज इथं मात्र प्रवीण. निलेश सज्ज होईल खेळण्यासाठी. निलेशच्या बॅटमध्ये सुद्धा एक चौकार आलेला आहे. धावसंख्या जर पहिली धावफलकावर स्थिर आहे ती 9 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवर पाहतोय पण प्रवीणच्या माध्यमातून फिरकीचा मारा छोटस रन पूर्ण करताना पाहतोय आपण. राऊंड विकेटचा मारा करतोय. याच पाहता पोशिंग फटका उडवलाय खाली क्षेत्रामध्ये. एका टप्प्याने जेवून निघून जाईल. सीमा पार आलाय हा चौकार. KG स्पोर्ट रायते संघाचा एक अतिशय महान फलंदाज खेळपट्टीवर ठाम मांडून आहे. याच पात्र फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न परफेक्ट टायमिंग करता आली नाहीये.
सुरेख चौकार वसूल केला होता. फोर्सिंग फटका पाहिला होता पण मिड ऑफला क्लिअर केला होता. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं होतं. निलेशच्या बॅटमधून निघणारा तो दुसरा चौका होता. संघात धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 13, 49 धावचं टार्गेट स्वीकारताना केजी स्पोर्ट रायते संघाची सुरुवात पहिल्या षटकामध्ये चांगली. पण अजून मी कौतुक करेन या षटकामध्ये प्रवीण यांनी ज्या प्रकारे आतापर्यंत बॉलिंग केलेली आहे, सुपर बॉलिंग पाहायला मिळते प्रवीणच्या माध्यमातून. पुढचा बॉल राऊंड द विकेट. फ्रंटला आलाय, डावी यष्टी वाकवली आणि ते धक्का बसलाय मोठा. तेजस नवीन फलंदाज खेळपट्टीवर. एक चांगल्या सुरुवातीनंतर मात्र षटकामध्ये एक अतिशय अप्रतिम बॉलिंग पाहायला मिळाली प्रवीणच्या माध्यमातून. फिरकीचा मारा पाहतोय आपण. शॉस पात्रा बॅकफूट पंच केले. चांगला फटका आहे खाली क्षेत्रामध्ये. 3 खेळाडू चेंडू मागे धावताना पाहतोय आपण. त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात या पाहतोय की आपण या 2 धावा कंप्लीट करताना पाहतोय आपण. धावसंख्या 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या 3 धावांनी संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना आता मात्र 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 16. आता मात्र अजून सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जी सरासरी आता मात्र वाढलेली आहे. ड्रिंक टॉली कांबे संघाचा संगणक किंवा कुठलाही खेळाडू आला असेल तर आपण लगेच संपर्क साधायचा आहे. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 16. 18 चेंडू 33 असं समीकरण. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून उदय येतोय. आपल्या कोट्यातला त्याचा शेवटचा षटक असेल. कंटिन्यू कुठल्या प्रकारे परिवर्तन केलं नाही. 1 तास स्फोट कोर्सी संघाचा संगणक कंटिन्यू ठेवते उदयाला आणि त्यावर खरा उतरेल काय. 18 चेंडू 33 असं समीकरण. केजी स्फोट रायते संघासाठी थोडस खडतर आव्हान म्हणेल. पहिल्या चेंडूवर प्रहार. चाललाय चेंडू लॉंग ऑनच्या वरतून आला. हा दमदार अफलातून षटकार.
शेतकऱ्यांनी उदय यांचं तेजस यांनी या चांगला चेंडू होता स्ट्रोक चेक केलाय छोट्या बॅटरीचा वापर पुश केलाय आणि अतिशय वेगात एक चौटी क्लास क्रिकेट पाहतोय आपण षटकार ठोकल्यानंतर मात्र छोट्या बॅटरीचा वापर केला होता आणि एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय तेजस संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 23 धावसंख्या 23 अजून सामना जिंकण्यासाठी तर मात्र 26 धावेची आवश्यकता असेल 16 चेंडू 26 असं समीकरण याच पात्र हा फटका चांगला आहे का पाहायचंय आणि हा आलाय अजून एक षटकार काय क्लास शॉट पाहिला आपण अजून एक मोठा प्रहार पण फटका फसलाय मिड विकेट क्षेत्राकडे परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाज बाद गाडी भुंगराची धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 29 अजून 20 धावेची आवश्यकता असेल या विकेटनी सामना थोडासा एक रंगता स्थितीकडे घेऊन जाईल गोलंदाज मागडं षटक उदय मारा करतोय तेजस ग्रेट बॅटिंग आतापर्यंत पहिला पण फक्त 2 चेंडूचा सामना केलाय आणि एक दमदार फलंदाजी करताना पाहतोय या स्पर्धा चांगला चेंडू होता फक्त छोट्या बॅटरीचा वापर पुश केलाय कव्हर पॉइंट कडे अतिशय वेगात एक चौटी धाव इथं मात्र कंप्लीट करताना संघात धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र पुढे सरकताना ती मात्र 30 19 धावेची आवश्यकता आहे अंडे रशेल टिटवाला विभाग जर पाहिला आपण कल्याण ग्रामीणचा रोशन ग्रेट फलंदाज म्हणून ज्याचं नाव आहे षटकार किंग म्हणून खऱ्या अर्थानं मौली गावाचा हा फलंदाज पण इथं मात्र पुलचा फटका पॉवरफुल होईल काय पण माता चेंडू निघून गेलाय एका टप्प्याने सीमा पार आलाय हा दमदार चौकार तर धावसंख्या पाहतोय आपण 34 15 धावेची आवश्यकता आहे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे
12 चेंडू 15 असं एक सोपं समीकरण आहे. पण क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये सोपं आणि कठीण म्हणता येणार नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे की बरेच सामने आपण खूप चांगले पाहिले. काल एक असा सामना रंगला होता, जयबजरंग गोडसे या संघाला 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता असताना सुद्धा त्या संघाने फाईट केली आणि तो संघ पराभूत झाला. खोपरोली संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे, आणि काय जल्लोष झाला होता. म्हणून मित्रांनो, सातत्याने आम्ही एकच सांगतो की तुम्ही कुठल्याही संघाला कमी लेखू नका आणि आपण मोठेपणा दाखवू नका. शेवटी खेळ आहे, मैदानाच्या मध्ये दोन संघामधून एकाला पराभूत होणं गरजेचं आहे, आणि जो चांगला खेळ दाखवेल तो मात्र निश्चित विजय होईल. तर 12 चेंडूमध्ये 15 जे 7.50 ची सरासरी तर मात्र पार करावी लागेल. आणि एक सर्वात महत्वाचं, जर पहिला आपण केजी स्पोर्ट रायते संघाचा तेजस नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे, आणि तो एक चांगली फटकेबाजी करतोय, कारण की एक षटकार त्याने ठोकला होता. पण परिस्थिती पाहून जो फलंदाज चांगला खेळ करतोय तो महान असतोय. परिस्थितीचा आढावा घेतला, एक षटकार ठोकला, त्यानंतर मग त्याला माहित पडलं की डबल सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट जरी केला तरी आपण विजयाकडे वाटचाल करतोय. या पात्र हा फटका कसा आहे पाहायचा आहे, चुकीचा फटका म्हणता येईल. एक संधी होती तेजस यांच्याजवळ एक मोठा फटका मारण्याची, तर मयुरेश यांनी मात्र चौकाने आपलं खातं उघडलं होतं. गोलंदाज पाहतोय आपण सज्ज होताना, मानिवली गाव एंड टोकाकडनं मारा करण्यासाठी समोर तेजस. 11 चेंडू 15 असं समीकरण. सज्ज होताना गोलंदाज राईटावरचा विकेट. शेवास पात्र हार्ड बॅटने फटका आहे, विकेट आणि लॉंग ऑन मध्ये चेंडू अतिशय वेगात सरकतो. एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावेची मागणी करताना तालमेल पाहायला मिळत नाहीये, पण धीमा थ्रो आलाय आणि त्याचा परिणाम तेजस या 2 धावा कंप्लीट करतोय. संघात धावसंख्या आता मात्र 2 धावांनी पुढे सरकते, ती 36. 13 धावेची आवश्यकता आहे इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. 10-13 सोपं समीकरण आहे. गोलंदाज सज्ज होताना परत छोट सरण पूर्ण करतोय. या फटका ऑफड्रेटचा चांगला आहे, अतिशय वेगवान आउटफील्ड, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तेजस परत 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय, आणि माहिती आहे तेजसला की हवाई फायर करण्याची आवश्यकता नाहीये. एकेरी 2 धाव घेऊन धावफलक खालता जर ठेवला तर सामना मी सहज संघाला जिंकून देतोय. या 2 धावींनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते, ती 38. 11 धावीची आवश्यकता असेल. 9 चेंडूचा खेळ बाकी, अजून सामना संपला नाहीये. एखादा विकेट या षटकामध्ये जर आलाय, पण हवेत आणि हा फलंदाज बाद. आठ चेंडू 11, आणि ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता की विकेट प्राप्त जर केला तर सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल गोलंदाज, आणि त्याच प्रकारे विकेट प्राप्त केले. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण, नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजे वैष्णव, स्ट्राईकला असेल मयुरेश. व्यक्तिगत 1 चेंडूचा सामना केलाय आणि 4 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 8-11 समीकरण.
याच पात्र खरं तर हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण अप्रतिम चेंडू होता. परफेक्ट ब्लॉक होल मध्ये खोदून काढले चेंडूला बॅक टू द बॉलर. आता मात्र अप्रतिम अप्रतिम लाजवाब गोलंदाजी पाहतोय आपण या षटकामध्ये. 7 चेंडू 11. या चेंडूवर जर निर्धाव किंवा विकेट प्राप्त केला तर मात्र अंतिम षटकापर्यंत सामना जाईल. या चेंडूवर जर षटकार किंवा चौकार आला तर मात्र सामना संपेल का पाहायचंय. नो बॉलचा इशारा आलाय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी करताना आणि हा टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. हाईट बिमर चेंडू. तर निश्चित आठवण झाली याच नो बॉलनी. नुकतंच जो महिला विश्व कपचा वर्ल्ड कप चालू आहे त्यामध्ये भारतीय संघाला कोणी पराभूत केलं तर त्या एका नो बॉलनी. प्रीतचा इशारा आलाय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 8 धावेची आवश्यकता आहे आणि फ्री हिट मयुरेश. याच पाता कडक केडीके ठोकले ठोकले. हा एक उत्तुंग षटकार. फक्त 2 पावलं दूर आहे हा विजय साजरा करण्यासाठी. म्हणजे फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. एक अतिशय अप्रतिम उच्च कोटीचा फटका पाहिला होता आपण. ज्या प्रकारे शॉट केला होता फोर्सिंग फटका होता. शक्ती अफाट होती आणि चेंडूला उडवलं होतं षटकारासाठी. मयुरेश ग्रेट शॉट. आता मात्र अंतिम षटक टाकण्यासाठी रुपेश 2 धावेची आवश्यकता. याच पात्र पंच केले. हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आयुष्यमान भाऊ. एक तास फोट घोडसी संघ खूप पिछाडीवर जाताना पाहतोय आपण. ज्या प्रकारे त्यांचं खास खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण या इनिंग मध्ये. चांगली धावसंख्या उभी केली होती. सज्ज होताना गोलंदाज. एका धावेची आवश्यकता. फाईन फटका म्हणता येणार नाही पण विजयी फटका मयूरच्या बॅट मधून चौकार आलाय आणि याचबरोबर सामना जिंकलाय केजी स्पोर्ट राहत्या संघाने. तर सामनावीर ठरलाय या सामन्यातला खरा हिरो ज्यांनी अफलातून कामगिरी केली होती आणि संघाला विजय मिळवून देण्यामध्ये खूप मोलाचा वाटा उचललाय. तर सामनावीर ठरलाय मयुरेश. फलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली. म्हणजे एक चांगला उच्च कोटीचा ऑलराऊंडर पाहिलं होतं आपण. आणि मयुरेश हा जो नाव मला सांगितलं तो रोशननी सांगितलं रबाडा.
आणि सेम ऍक्शन मयुरेश पाहतोय आपण रबाडासारखा दिसतोय. मॅन मॅच मयुरेश आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि रोशन यांच्या शुभ हस्ते आपण मयुरेश याला मॅन मॅचचा पुरस्कार देऊया. हे पाहू शकता आपण रबाडाला मॅन मॅचचा पुरस्कार देताना. रबाडा म्हणजे हा टेनिस क्रिकेटचा खास रायते गावाचा रबाडा आहे म्हणजे मयुरेश. छोटासा ब्रेक त्यानंतर टॉस होईल.